जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ दशक तिसरा, समास 7वा, आदिभौतिक तापनाम. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण अध्यात्माचे लक्षण, आता आदिभौतिक तो कोण सांगिजेल. सर्वभूतेने संयोगात सुख दुःखंच जायते, द्वितीय तापसंतापम सत्यम चैवादिभौतिकम. सर्वभूताचिने संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मानभंगे या नावादिभौतिक. तरी या आदिभौतिकाचे लक्षण प्रांजळ करून निरूपण, जेणे अनुभवास जे पूर्ण ओळखी तापत्रयाचे. ठेचा लागली मोडती काटे, विझती शास्त्राचे घायटे, सलसलीला आणि सरटे या नाव आदिभौतिक. अंग्या आणि काच कुहुरी, अवचटा लागे शरीरी, गांधील येऊन दंश करी या नाव आदिभौतिक. माशी गोमाशी मोहळ माशी, मुंगी तेल मुंगी डास दशी, सोट जळू लागे यासे आदिभौतिक बोलिजे. पिसा पिसोळे चाचन, कुसळे मुंगळे ढेकून, विसीफ भोवर गोचड जाण या नाव आदिभौतिक. गोबी विंचू आणि विखार, व्याघ्र लांडगे आणि सुकर, गोसाळा यासळ सामर या नाव आदिभौतिक. रान गायी रान म्हैशी, रान शकट आणि रिसी, रान हाती लपपिशी या नाम आदिभौतिक. सासुरीचे ओढून नेले, का ते अवचिते बुडाले, अथवा खळाळी पाडियले या नावे आदिभौतिक. नाना विखारे आजगर, नाना मगरे जलचर, नाना वनचरी अपार या नाव आदिभौतिक. अश्व वृषभ आणि खर, श्वान सुकर जुंबूक मांजर, ऐसे बहुविध क्रूर या नामे आदिभौतिक. ऐशी कर्कश भयानके, बहुविध दुःखदायके, दुःखदारुण्यानिके या नाव आदिभौतिक. भिंती माळवदे पडती, कडे भुयेरी कोसळती, वृक्षे अंगावरी मोडती या नाव आदिभौतिक. कोणी एकाचे श्राप जडे, कोणी एके केले चेडे, आद्यांतरी होती वेडे या नाव आदिभौतिक. कोणी एके चाळविले, कोणी एके भ्रष्टाविले, कोणी एके धरून नेले या नावे आदिभौतिक. कोणी एके विष दिले, कोणी एके लावेले दोषे, कोणी एके घातले पाशे या नावे आदिभौतिक. अवचिता सेर लागला, नेनो भिववा चिडविला, ना प्राणे धुंदरे झंजावला या नावे आदिभौतिक. इंगळावरी पाय पडणे, शिळे खाली हात सापडणे, धावता आडखोळे पडणे या नावादिभौतिक. वापी कूप सरोवर, गर्ता कडा नदी तीर, अवचिते पडे शरीर या नावादिभौतिक. दुर्गा खाली कोसळती, झाडावरून पडती, तेने दुःखे आक्रंदती या नाव आदिभौतिक. सीते ओठ तरकती, हात पाव टाका फुटती, चिखल्या जिव्हाळ्या लागती या नाव आदिभौतिक. अशयनपणयाचे वेळे, उष्ण रसे जिव्हा पोळे, दात किंकरे क्या हिरळे या नाव आदिभौतिक. पराधीन बालपणी, कुशब्दा मारचा चचणी, अन्नवस्त्रेची विनाळणी या नाव आदिभौतिक. सासुरवास गाजोरे, ढुंके लसणे चिमोरे, आले रुंदन नरधरे या नाव आदिभौतिक. चुकता कान पिळता, का तो डोळा हिंग घालिता, सर्व काळ धारकी धरिता या नाव आदिभौतिक. नाना प्रकारीचे मार, दुर्जन मारती अपार, दुरी अंतरे माहेर या नाव आदिभौतिक. कर्ण नासिक बिंधिले, बळीचे धरुणे गोंधिले, खोडी झालिया पोळविले या नावादिभौतिक. परचक्री धरून नेले, नीच यतीसे दिदले, दुर्दशा होऊन मेले या नावादिभौतिक. नाना रोग उद्भवले, जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणले या नावादिभौतिक. नाना वेथेचे निदर्शन, व्हावया औषध दारुण, बलात्कारे देती जाण या नावादिभौतिक. नाना वल्लीचे रस, काडे गरगंड कर्कश, घेता हो एकाचा विस या नाव आदिभौतिक. ढाळ आणि उखाळ देती, पंथ कठीण सांगती, अनुमान चुकता विपत्ती या नावादिभौतिक. फाड रक्त फासणी, गुंडलंगाची जाचणी, तेने दुःखे दुःखपे प्राणे या नावादिभौतिक. रुची कबिभुवे घालिती, नाना दुःखे दडपे देती, सिरा तोडती जळा लावती या नाव आदिभौतिक. बहु रोग बहु औषधे, सांगता अपारे आघादे, प्राणी दुखवे येणे तेने खेदे या नावादिभौतिक. बोलविला पंचाक्षरी, धूर मार पीडा करी, नाना यातना चतुरी आदिभौतिक जानिजे. दरवडे घालुनी जना, तर्ष्कर करती यातना, तेने दुःख होये मना या नाव आदिभौतिक. आग्नेची निया जोळे पोळे, जेने दुःखे प्राणी हरंबळे, हानी
हानी झाली या विवळे या नावादी भौतिक. नाना मंदिरे सुंदरे, नाना रत्नांची भांडरे, दिव्यांबरे ते मनोहरे दग्ध होती. नाना धन्ये, नाना पदार्थ, नाना पशु, नाना स्वार्थ, नाना पात्रे, नाना अर्थ, मनुष्य भस्म होती. अग्नी लागला शेती, धान्य बाण्या आणि खडकुती. युक्षदंड जळून जाते अकस्मात, ऐसा अग्न लागला अथवा कोणी लावेला. हानी झाली या पोळला नावादी भौतिक. ऐसे सांगता बहुत होते वन्नीचे आघात, तेने दुःखे दुःखवी चित्त या नावादी भौतिक. हरपे विसरे आणि सांडे, नाळे गवळी फुटे पडे, असाध्य होये कोणीकडे या नावादी भौतिक. प्राणिस्थान भ्रष्ट झाले, नाना पशु ते चुकविले, कन्यापुत्र गाहळले या नावा अधिभौतिक. तस्कराने दावेदार, अवचिता करता संहेर, लुटता घरे नेतीचे खिल्लार या नावा अधिभौतिक. नाना धन्य केळे कापती, पानमळा मीठ घालती, ऐसे नाना आघात करती या नावा अधिभौतिक. मैंदे उचले खानोरी, सुवर्णपंथी भुरे करी, ठकू संतरू वरे पकारी वरपा घालेती. गठी घोडे द्रव्य सोडेती, नाना अलंकार काढेती, नाना वस्तू मूषक नेती या नाव अधिभौतिक. वीज पडे हिवे पडे, प्राणी प्रंजनी सापडे, कातो महापुरी बुडे या नाव अधिभौतिक. भोरे वळणे आणि धार, ओसना लाटा अपार, वृश्चिक गोंबी ते अजगर वाहून जाते. ज्यामध्ये प्राणी सापडला, खडके बेटी अडकला, बुडत बुडत वाचला या नाव अधिभौतिक. मनासारखे नसे संसार, कुरूप कर्कश स्त्री कुर, विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव अधिभौतिक. भूत पिचाश लागले, अंगावरुणी वारे गेले, अबद्ध मंत्रे पाणी चळले या नाव अधिभौतिक. ब्रह्मन समंदल शरीरी, बहुसाल पिढा करी, शनेश्वराचा धोका धरी या नाव अधिभौतिक. नाना ग्रहे काळवार, काळतिथी घात चंद्र, काळ वेळ घात नक्षत्र यावेळी अधिभौतिक. सिंग पिंगळा आणि पळी, ओखटे होला काक कळाली, चिंता काजळी लागली या नाव अधिभौतिक. देवटा सर्व भाकुनी गेला, अंतरी धोका लागला, दुस्वप्ने जंजावला या नावादी भौतिक. भालू भुके श्वान रडे, पाळी अंगावरी पडे, नाना चिन्हे चिंता पावडे या नावादी भौतिक. बाहेर निघता शुकुन, नाना प्रकारचे विच्छिन्न, तेने गुणे भंगे मन या नावादी भौतिक. प्राणेबंदी सापडला, यातनेवर पडा झाला, नाना दुःखे दुःखवला या नाव अधिभौतिक. प्राणी राजदंड पावत, जेरबंद चाबुक वेत, दरे मार ते तळवे मार होत या नावादी भौतिक. कोरड्या पारंब्या फोक, बहुप्रकारे अनेक, बहु ताडती त्यादी भौतिक या नाव बोलिजे. माग मोगरारी ते बुधले मार, चोखरुनिया डंगरे मार, बुंक्या चंड्या गुडघे मार या नाव आदी भौतिक. लाता ताप रखा शेन मार, कानखडे ते दगड मार, नाना प्रकारीचे मार या नावादी भौतिक. टांगणे टिपऱ्या पिछोडे, बेडी बनून आल कालदंडे, रक्षण निग्रह चौकडे या नावादी भौतिक. नाकवनी चुकवनी, मिठवनी रायवनी, गुळवण्याचा जाचनी या नाव अधिभौतिक. जळामध्ये बुचकळती, हस्तीमध्ये बांधुनी टाकती, हाकती छळती यतायती या नाव अधिभौतिक. कर्णछेद, घ्राणछेद, हस्तछेद, पादछेद, जिव्हाछेद, आदरछेद या नाव अधिभौतिक. तीर मार सुळी नेत्री, नेत्रवृषण काढेती, नखो नखी सुया मारती या नावादी भौतिक. पारड्यामध्ये घालणे, का तोकडे लोट करणे, का भांड्यामध्ये उडविणे या नावादी भौतिक. काने खुट्या दळती, पाणी ते मेघा मिरविती, खाल काढून टाकीती या नावादी भौतिक. भोत आणि बोटो बोटी, अथवा गळ घालणे कंठी, साडस लागून आटावटी या नावादी भौतिक. सिसे पाजणे, विष देणे, अथवा शिरच्छेद करणे, या पायातळी घालणे या नावादी भौतिक. सरड मांजरे भिरती, अथवा फाशी नेऊन देती, नाना परिपीडा करती या नाव अधिभौतिक. श्वान प्रळये, व्याघ्र प्रळये, भूत प्रळये, ससूर प्रळये, शास्त्र प्रळये, वीज प्रळये या नाव अधिभौतिक. शिरा ओढुनिया घेती, दंभे लावुनिया भजती, ऐसे नाना विपत्ती या नाव अधिभौतिक. मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्त्वानी, पशुहानी, पदार्थहानी या नाव अधिभौतिक. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृतसुता या नाव अधिभौतिक. दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विषळपणाची नागवन, अपदानुमातक दान्न हा नाव अधिभौतिक. आकांत ते वायाख प्रळले, युद्ध होता प्रयाजळे, जेव लगाचे ते होये शये या नाव अधिभौतिक. कठीण काळ आणि दुष्काळ, संशकानी ओखटी वेळ, उद्वेग चिंतेचा हळाळ या नाव अधिभौतिक. घाना चरखी सरकवला, चाखा खाले सापडला, नाना वन्हीत पडला या नाव अधिभौतिक. नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी भक्षिला, नाना बंदी पडियला या नावादी भौतिक. नाना कुवासे कुरुबजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी विजय या नावादी भौतिक. ऐसे सांगता पार आहेत दुःखांचे डोंगर, श्रुती जाणावा विचार अधिभौतिकांचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अधिभौतिक ताप निरूपण नाम समास सप्तम. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.
समास 8 आदिदैविक तापनाम. श्रीराम समर्थ. मागा बोलिले आध्यात्मिक, त्या उपरी आदि भौतिक, आता बोलिजेल आदिदैविक, तो सावधायिका. शुभाशुभेन कर्माणाम देहांते यमयातना, स्वर्गनरकादि भोक्ता त्वं व्यामिद चैवाधिदैविकं. शुभाशुभकर्मणि जना देहांती यमयातना, स्वर्गनरकभोग नाना या नाव अधिदैविक. नाना दोष नाना पातके, मंदांधपणे विवेके, केली परिते दुःखनायके. यमयातना भोगविती अंगबळे द्रव्यबळे मनुष्यबळे राजबळे, नाना सामर्थ्यचिनीय बळे आकृत करती. नीती सोडोनी तत्वता, करू न येतेची करता. यमयातना भोगता जीवे जाय, डोळे झाकुनी स्वार्थ बुद्धी. नाना अभिशाळ कुबुद्धी, वृत्तीस भूमी समासाधी. द्रव्य दार पदार्थ, मातेलपणे उन्मत. जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करीत. मौन यमयातना, मर्यादा सोडून चालती. ग्रामादंडी ग्रामाधिपती, देशोधडी देशोधिपती. नित्मने सोडती, देशाधिपती सिदंडी रावो. रायासी दंडिता देवो, राजा न करिता नीती न्यायो. म्हणून यमयातना अनितीने स्वार्थ पाहे. राजा पापी होऊन राहे, राजा अंती नरक आहे. म्हणून या राजा सोडिता राजनीती, तयासी नेम गाजती. यम नीती सांडिता धावती. देवगण ऐसे मर्यादा लाविले देवे, म्हणून नीतीने वर्तावे. नीती न्याय सोडिता भोगावे. यमयातनेसी देवे पेरडे यम, म्हणून आदिदैविक नाम. तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा. येमदंड यमयातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना. तो भोग कदाचित चुकेना, या नाम अधिदैविक. यमयातनेचा खेद, शास्त्री बोलले विषेद. शरीरे घालून अपप्रमाद नाना प्रकारे. पापपुण्याची शरीरे स्वर्गीय असती कविद्वारे. त्यात घालून नाना प्रकारे पापपुण्य भोगविती. नाना पुण्य नाना विलास, नाना दोषे यातना कर्कश. शास्त्री बोलले अविश्वास मानुचिने. वेदाचे ने चालती, हरिभक्ती न करते. त्याचे यामयातना करती, या नाव अधिदैविक. अशोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करती रवरव. बांधून टाके ती हातपाव, या नावाधिदैविक. उदंड पैस लहान मुख, कुंभाकार कुंडैस. दुर्गंधी कडा कुंभपास, या नावाधिदैविक. तप्त भूमिका तावेते, जळत शंभिव पेटविते. नाना संडास लावेते, या नामाधिदैविक. ये मदंडाचे उदंड मार, या नेसी समग्र पार. भोग भोगवेती पापिनर, या नावाधिदैविक. पृथ्वीमध्ये मार नाना, त्याहुनी कठीण यमयातना. मारता उसंतची आसेना, या नावाधिदैविक. चोघे चौकडे ओढविते, एकते झाकून पडते. ते मारती ओढून नेते, या नावाधिदैविक. उठे ना बैसवे ना रडवे ना पडवे ना, यातनेची यातना, या नावाधिदैविक. अक्रंदे रडे आणि फुंजे, धगधकीने निर्वुजे. झुंजरो पिंजर हो निजके, या नावाधिदैविक. कर्कश वचने कर्कश मार, यातनेचे नाना प्रकार. त्रास पावे ती दोषणार, या नावाधिदैविक. मागा बोलिला राजदंड, याहुनी यमदंड उदंड. देतील यातना प्रचंड, भीमरूप दारुण. आध्यात्मिक आदिभौतिक, याहुनी विशेषाधिदैविक. अल्प संकेत काही एक, कळावया बोलिले. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे. आदिदैविक नाम दैविक तापनाम समासष्टम. तत्सत् प्रभु रामचंद्रार परमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.